आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। नगर कल्याण महामार्ग 222 वर कॉन्ट्रॅक्टरचे वाहने जाण्या व येण्यासाठी दुर्लक्ष, पुरेसे दर्जेदार मुरुम साईड पट्टी न बनवल्याने वाढतोय अपघाताचा धोका। नगर जिल्ह्यात टाकळी ढोकेश्वरच्या पुढे भाळवणी हद्दीत पूर्वीचा दर्जेदार डांबरी रस्ता असताना सुद्धा केवळ सरकारी निधीची विल्हेवाट लावण्यासाठी नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकामाचा फार्स सुरू आहे। सदर सिमेंट कॉन्क्रीटसाठी हजारो कोटी निधी मंजूर आहे, परंतु सदर काम हे राष्ट्रीय महामार्ग 222च्या निम्म्या भागात एका बाजूने टप्प्याटप्प्यामध्ये करण्यात येत आहे। ते बनवल्यावर त्याला पाणीयुक्त बारदान अंथरले जाते, तोपर्यंत उरलेल्या अर्ध्या बाजूने दोन्ही बाजूकडून वाहने ये-जा करत आहेत, परंतु एक मोठे वाहन आल्यास दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या कार किंवा मोटरसायकल स्वार यांना मातीच्या व तकलादू साईड पट्टीवरून जावे लागत आहे। त्यासुद्धा कॉन्ट्रॅक्टरने पाणी मारून प्रवासायोग्य न बनवल्याने अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत। साईडला असलेले गज दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनाच्या टायरला लागत असल्याने टायर कट होणे, दुचाकीस्वारांच्या पायाला जखम होणे, गाड्यांचा अपघात होणे असे प्रकार वाढले आहे। जो नवीन 1 फुटाचा सिमेंटचा रस्ता वर उचलला गेलाय त्याच्या साईडला दर्जेदार मुरुम टाकून तो प्रवास योग्य करणे गरजेचे झाले, कारण उरलेल्या अर्ध्या रस्त्याचं काम सुरू झाल्यावर बांधकाम झालेल्या अर्ध्या मार्गावरून दोनही बाजूने वाहने ये-जा करणार आहेत। त्यावेळी दोन्ही वाहने ये-जा करत असताना लोडमुळे मुरुम खचून वाहने रस्त्याच्या कडेला खाली कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। तसेच होणाऱ्या बांधकामामध्ये सिमेंटऐवजी दगडी क्रश पावडर मिक्स केली जात आहे, त्यामुळे रस्ता कोट्यवधी खर्च करून सुद्धा किती वर्ष टिकेल याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222च्या अधिकारी वर्ग यांनी त्वरित लक्ष घालावे अशी मागणी होत आहे। लोकांचे प्राण, लग्न सराईंमध्ये होणारी 4-4 तासांची ट्रॅफिक समस्या यावर सुद्धा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सामाजिक संघटना व वाहनधारक व प्रवासी वर्ग करीत आहेत। टाकळीहून तेज तुफान, ब्युरो रिपोर्टिंग, नगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.